एलिमेंट्स आहेत वर्डप्रेस डॅशबोर्डचे एलिमेंट्स आपण ते एक एक करून पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. स्क्रीन दिसते का सर्वांना? स्क्रीन दिसत असेल तर एकदा थम्सअप करा. ओके, सो आज आपण पाहणार आहोत वर्डप्रेसचे डॅशबोर्डचे एलिमेंट्स. ओके, सी आता वर्डप्रेस ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल करता, ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला लेफ्ट साईडला जे आहे ते वर्डप्रेस ज्यावेळेस तुम्ही इन्स्टॉल करता त्यावेळेस तुम्हाला लेफ्ट साईडला एवढे सारे एलिमेंट्स दिसत नाहीत, खूप मोजके एलिमेंट्स असतात. ठीक आहे, पण जसे जसे तुम्ही प्लगइन्स इन्स्टॉल करता तसतसे तुमचे हे लेफ्ट साईडचे एलिमेंट्स जे आहेत ते तुमचे एक्स्ट्राचे येत जातात. ओके, आता ह्याच्यामध्ये जे बेसिक्स आहेत, जे आपले स्टँडर्ड एलिमेंट्स आहेत ते सुद्धा आपण कव्हर करणार आहे आणि जे प्लगइन्स थ्रू आलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि सोबत तुम्हाला हे पण सांगणार की हे एक्स्ट्राच्या कोणत्या प्लगइन थ्रू आलेलं आहे. ठीक आहे, एकदा आपण जे आपलं थीम आणि प्लगइन आपला जो पार्ट आहे तो झालेला होता. थीम इन्स्टॉलेशन प्लस प्लगइन इन्स्टॉलेशन पण आपलं झालेलं आहे. ओके, सो आता इथं तुम्हाला एक टोटल मी प्लगइन्स आपण ही एक वेबसाईट आहे द डिजिटल NMD, ही वाली आपली वेबसाईट आहे. सो ह्या वेबसाईटवरती टोटल किती प्लगइन्स इन्स्टॉल केलेले आहेत बॅकएंडला आपण ते पाहूया. सो इथं तुम्ही पाहू शकता की बॅकएंडला जे प्लगइन्स आहेत ते टोटल 21 प्लगइन्स आहेत. त्यातले ॲक्टिव्ह जे आहेत ते 21 आहेत आणि 8 प्लगइनचे अपडेट्स आलेले आहेत नवीन. ओके, ॲटो अपडेट्स म्हणजे काय तर तुमचं प्लगइन जे आहे त्याचा अपडेट आला तर ते ॲटोमॅटिकली अपडेट होणार, असं आपण तिथं ते ॲटो अपडेट इनेबल करून ठेवलेलं आहे, असं एक प्लगइन आहे. आणि ॲटो अपडेट डिसेबल्ड बाकीचे जे 20 प्लगइन्स आहेत, 20 प्लगइन्स त्यांचं ॲटो अपडेट्स जे आहे ते आपण डिसेबल करून ठेवलेलं आहे. ओके, तुम्ही इथं पाहू पण शकता, इथे एकदम राईट साईडला बघा तुम्ही. ठीक आहे, हे डिसेबल ॲटो अपडेट दे जे वर्ड फेन्स सिक्युरिटी म्हणून प्लगइन आहे ना त्याचं आपण ॲटो अपडेट इनेबल ठेवलेलं आहे. ओके, ते का ठेवलेलं आहे तर वेगवेगळे व्हायरसेस आपल्या वेबसाईटवरती रेग्युलरली अटॅक करत असतात. सो आपण ते बाय डिफॉल्ट वर्ड फेन्सचं कोणतं पण अपडेट आलं तर ते ॲटोमॅटिकली आपल्या वेबसाईटमध्ये अपडेट झालं पाहिजे. ओके, ठीक आहे, सो आपण एकदा काय करूयात की हे प्लगइन्स जे आहेत हे प्लगइन्स आपण एकदा अपडेट करूयात. ओके, आणि मग आपण पुढे जाऊयात. प्लगइन इन्स्टॉलेशन सगळ्यांना माहिती आहे. ओके, इथे तुम्ही प्लगइनची नावं बघून घ्या, ॲड टू एनी शेअर, ऑल इन वन, जसे जसे वेबसाईटला रिक्वायरमेंट आहेत तसे तसे प्लगइन्स जे आहेत ते आपण इन्स्टॉल केलेले आहेत. ही एक प्रॉपरली डेव्हलप्ड साईट आहे. मी तुम्हाला लेफ्ट साईडचे एलिमेंट्स जे आहेत वर्डप्रेसचे एलिमेंट्स आहेत ते सांगायला एक प्रॉपर डेव्हलप साईट का घेतली ते आधी समजून घ्या. कारण की जर तुम्हाला हे सगळे एलिमेंट्स माहिती असतील तर ज्यावेळेस तुम्ही वेबसाईट डेव्हलप करणार ते तेव्हा तुम्हाला ते काम इझी जाईल, म्हणून तुम्हाला एक मी प्रॉपर डेव्हलप्ड अशी साईट आहे ती घेतली आहे. जर नॉर्मल साईट घेतली तर तुम्हाला इथे 7 ते 8च एलिमेंट दिसतील. ओके, सो अपडेट अवेलेबल 8 जणांचे अपडेट अवेलेबल्स आहेत ते आपण प्लगइन्स इथं पाहूयात. ओके, सिलेक्ट ऑल. ओके, हे इथे चिन्ह आहे ते सिलेक्ट ऑल आहे. ओके, आणि हे सगळे आपण एकदम अपडेटला टाकूयात. ओके, बिफोर अपडेट तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची की कोणत्याही पद्धतीचं प्लगइन जर अपडेट करायचं असेल किंवा थीम अपडेट करायची असेल तर तुमच्या साईटचा बॅकअप घेणं आवश्यक आहे. ओके, आता ह्या साईटचा एक बॅकअप आपल्याकडे ऑलरेडी आहे म्हणून मी ह्याचं अपडेट आता डिरेक्टली करतोय. ओके, सो ॲप्लाय. सो इथं तुम्ही बघू शकता एक एक प्लगइन जे आहे ते अपडेट होणार आहे. ओके, इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं
बॅकएंडला प्लगइन जे आहेत ते अपडेट आपण करतो. सेम प्रोसेस आहे थीम अपडेट करण्याची सुद्धा. ओके. ओके. जोपर्यंत प्लगइन अपडेट होतंय तोपर्यंत तुम्हाला मी जस्ट आयडिया देतो की प्लगइन्स कोणकोणते आहेत. जसं की कॉन्टॅक्ट फॉर्म 7. कॉन्टॅक्ट फॉर्म तयार करायचा असेल वेबसाईटला तर त्यासाठी हे प्लगइन यूज केलं जातं. एलिमेंटर हे एक वेब पेज डेव्हलपर असं एक टूल आहे. ओके. वेबसाईट बिल्डर ज्याला आपण म्हणतो. ओके. सो त्याचं प्लगइन आहे एलिमेंटर हेडर अँड फुटर बिल्डर. हे प्लगइन ह्याचाच एक पार्ट आहे. ओके. एक्सटेन्शन तुम्ही म्हणू शकता. इसेन्शियल ॲड-ऑन्स फॉर एलिमेंटर अगेन अनदर एक्सटेन्शन. Royal Elementor add-ons. This is also one another extension for the Elementor. Okay. Schema and Structure Data AMP हे काय आहे तर स्कीमा जे आपण लिहितो आपलं स्कीमाचं एक लेक्चर झालेलं होतं बघा ज्याच्यामध्ये आपण स्कीमा कशी तयार करायची कोणत्या पद्धतीची स्कीमा आपण बनवू शकतो ते डिस्कशन झालं होतं तर ती स्कीमा बनवलेली तुम्हाला जेव्हा वेबसाईटवरती अपडेट करायची असते त्यासाठी हे प्लगइन यूज केलं जातं. WP फॉर्म स्लाइड अगेन सेम काइंड ऑफ द प्लगइन कॉन्टॅक्ट फॉर्म 7. ओके. this is the similar plugin like a contact form 7. You can use anyone. Okay. And last one is the Yoast SEO. Yoast SEO plugin का यूज करतो आपण तर जे काही SEO चे ऍक्टिव्हिटीज आहेत मेटा टायटल मेटा डिस्क्रिप्शन मेटा कीवर्ड्स जे काही तुम्हाला अपडेट करायचे आहेत त्यासाठी Yoast SEO वापरतो. ओके. सो इथं तुम्ही बघून घेऊ शकता की सगळे प्लगइन्स जे आहेत ते आपण अपडेट केलेले आहेत. ओके. आता मी ते एकदा ऑल प्लगइन्स वरती येतो. ठीक आहे. सो हे एवढे प्लगइन्स आपण एका प्रॉपरली डेव्हलप साईटवरती इन्स्टॉल केलेले आहेत. सो जो आपला आजचा मेन पार्ट आहे तो आपण पाहूयात की लेफ्ट साईडचे जे एलिमेंट्स आहेत ते आपण सगळे एलिमेंट्स आज पाहणार आहोत. ओके. सो पहिला जो एलिमेंट आहे तो आहे डॅशबोर्ड. कोणतंही सॉफ्टवेअर असू द्यात कोणतंही टूल असू द्यात तर त्या टूलला किंवा सॉफ्टवेअरला एक डॅशबोर्ड राहतो. डॅशबोर्ड का ठेवतात तर डॅशबोर्डवरून तुम्हाला जे क्विक ॲक्सेस राहतात लिंक्सचे ते तुम्ही क्विक ॲक्सेस जाऊ शकता तिथे जाऊ शकता जसं की एलिमेंटरच्या इथे तुम्ही जायचं असेल तर इथून डॅशबोर्डवरून जाऊ शकता. ओके. किंवा जे काही नोटिफिकेशन्स आहेत नवीन नवीन प्लगइन्सचे किंवा थीम्सचे जे इम्पॉर्टन्स असे मेसेजेस आहेत ते सगळे तुम्हाला डॅशबोर्डवरती दिसतील. ठीक आहे. आता इथं बघा तुम्ही आय थिंक हे एस मश आय थिंक सेम रशच आहे. एस मश नावाचं एक टूल आहे ज्याचं एक त्यांनी मेसेज इथे दिलेला आहे. वर्डप्रेसचा बाय डिफॉल्ट मेसेज आहे. तुम्हाला पाहायचं नसेल तर तो तुम्ही इथून हटवू पण शकता. WP फॉर्म्स जे एक प्लगइन मी तुम्हाला दाखवलं सिमिलर काइंड ऑफ दी कॉन्टॅक्ट फॉर्म 7 तसं हे WP फॉर्मचं हे प्लगइन आहे. ओके. त्याचा सेक्शन आहे की किती फॉर्म्स फिलअप झाले त्याच्याशी रिलेटेड डेटा तुम्हाला इथे दिसेल. ओके. इथे क्विक ड्राफ्ट म्हणून एक सेक्शन त्यांनी दिलेलं आहे. वर्डप्रेस इव्हेंट्स अँड न्यूज. आता हे काय आहे तर आपण एक CMS वापरतोय आपण एक सॉफ्टवेअर वापरतोय वेबसाईट डेव्हलपमेंट करण्यासाठी. ठीक आहे. सो ते आहे वर्डप्रेस आणि wordpress.org हे त्यांचं ऑर्गनायझेशन आहे जसं आपण लास्ट टाईममध्ये डिस्कस केलं होतं. ओके. सो त्या ऑर्गनायझेशनचे वेगवेगळे डेव्हलपर्स आहेत. आता ही जी टेक्नॉलॉजी जी आहे ती ओपन सोर्स असल्यामुळे त्याचे वेगवेगळे डेव्हलपर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे इव्हेंट्स होत राहतात. ओके. सो त्याच्याशी रिलेटेड जे काही न्यूज असतील त्या सगळ्या न्यूज वगैरे तुम्हाला इथे दिसतील. म्हणजे लेटेस्ट तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये काय चालू आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर ते तुम्ही इथे पाहू शकता. एलिमेंटर ओव्हरव्ह्यू हा एक वेबसाईट बिल्डर आहे. ओके. ज्याचा वापर करून तुम्ही इझिली चांगले चांगले पेजेस जे आहेत ते बनवू शकता. ह्याचं फ्री व्हर्जन आणि पेड व्हर्जन दोन्ही राहतं. ओके. सो त्याचा एक सेक्शन इथे दिलेला आहे.
ओके. हा बाय डिफॉल्ट साइट हेल्थ स्टेटस जो आहे हा वर्डप्रेस कडूनच येतो. तो तो तुम्ही इथं बघू शकता. शुड बी इम्प्रूव्ड. काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला साइट हेल्थमध्ये पाहायच्या आहेत. तर तुम्ही असं राइट क्लिक करून नवीन टॅबमध्ये पाहू शकता, की कोणत्या गोष्टी त्या आहेत ज्या तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. ओके. ॲट ग्लान्स म्हणजे इथे तुम्हाला टोटल पेजेस किती आहे, टोटल पोस्ट किती झालेल्या आहेत, ते त्याच्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे. प्लस तुम्ही इथं बघू शकता, की वर्डप्रेसचं लेटेस्ट व्हर्जन सांगितलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जाणार, त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट विचारली जाते, की विच इज द लेटेस्ट व्हर्जन ऑफ द वर्डप्रेस. ओके. भलं की तुम्ही डिजिटल मार्केटिंग पोझिशनला गेला तरी पण तुम्हाला हा क्वेश्चन विचारू शकतात. सो तुम्हाला ही माहिती पाहिजे. 6.6.2 प्लस अनादर एक क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे विच इज द लेटेस्ट गुगल्स अल्गोरिदम. ओके. सो हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा इंटरव्ह्यूला जाताना. एक थीम आहे कॅडन्स, ती थीम इथे वापरलेली आहे या वेबसाईटसाठी. इथे बघू शकता की साईट हेल्थ इथे गुड दाखवतंय, बट काही रिकमेंडेशन्स आहेत तुमच्या वेबसाईटसाठी. ते रिकमेंडेशन्स इथे दाखवलेले आहेत. इनॅक्टिव्ह थीम ज्या आहेत त्या रिमूव्ह करा म्हणतंय. ओके. सो अशा पद्धतीचे रिकमेंडेशन्स तुम्हाला दाखवतात. ते तुम्ही त्याच्यावरती काम करायचं असतं. ओके. सो हा होता ॲट ग्लान्स सेक्शन. ज्या काही तुम्ही ॲक्टिव्हिटी करताय तुमच्या वेबसाईटवरती त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला इथं दिसेल. इथं तुम्ही बघू शकता की एक कमेंट पण आलेली आहे एका पोस्टला. ती कमेंट तुम्ही काय करायचं आहे, हे डू यू नो इफ दे मे मेक एनी प्लगइन्स ब्ला 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 समथिंग आहे काय. ओके. सो हे ही जी कमेंट आहे ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे. एकतर अप्रूव्ह करू शकता किंवा थ्रॅशमध्ये टाकू शकता. ओके. सो हा एक सेक्शन आहे ॲक्टिव्हिटीजचा. जे तुम्हाला वर्डप्रेस म्हणलं ते, जसं की हे बघा की टॉप 5 आय पीज ब्लॉक ही एक सिक्युरिटीचं प्लगइन आहे. ओके. जी तुमच्या वेबसाईटला सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. ओके. ह्याचं एक फ्री व्हर्जन आहे, पेड व्हर्जन्स पण आहेत. ओके. आपण फ्रीवालं जे आहे ते इन्स्टॉल आपल्या वेबसाईटला केलेलं आहे. ओके. हा फ्लुएंट फॉर्म लेटेस्ट फॉर्म सबमिशन्स, फ्लुएंट सी आर एम म्हणून काहीतरी एक प्लगइन इन्स्टॉल केलेलं आहे आपण. ते ईमेल मार्केटिंग ऑटोमेशनसाठी आहे. त्याचं सुद्धा इथे ऑप्शन्स आहेत. सो बेसिकली डॅशबोर्डमध्ये तुम्हाला असे मल्टिपल्स भेटतात. तिथे योस्ट एस यू प्लगइन आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला सेक्शन मिळतो. आणि अगेन योस्ट एस यू विंचर टॉप की फ्रेजेस ते सुद्धा तुम्हाला इथे मिळतात. ठीक आहे. सो तुम्हाला डॅशबोर्डची एक आयडिया आली असेल की डॅशबोर्ड कशा पद्धतीनं काम करतो. तुम्हाला जे क्विक लिंक्स आहेत त्या लिंक्स तुम्हाला इथे मिळतात. जशी काय तुमची वेबसाईट वर्क करते ते तुम्ही डॅशबोर्ड पाहूनच तुम्ही समजू शकता की आपल्या वेबसाईटमध्ये कुठे इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे. सिक्युरिटी रिलेटेड काही इश्यू असतील तर ते इश्यूज पण तुम्हाला डॅशबोर्डवरती इझिली समजतील. आणि काही नोटिफिकेशन्स असतील ते सुद्धा तुम्हाला समजतील. ओके. सो डॅशबोर्ड जो आहे तो अशा पद्धतीच्या क्विक लिंक्स, क्विक सेक्शन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके. ठीक आहे. ओके. आत्तापर्यंत जे झालं याच्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही डाऊट विचारू शकता. समजलं असेल तर थम्स अप करा. आपण एलिमेंट बाय एलिमेंट आपण पाहूयात आता. ओके. ओके. ठीक आहे. ओके. सो आपण होतो इथे. आता डॅशबोर्डमध्येच हे होम आणि अपडेट नावाचे अजून सेक्शन्स आहेत. ओके. हा होम आला आणि अपडेटमध्ये तुम्हाला इथे कोणकोणते अपडेट्स आलेले आहेत ते तुम्हाला समजतील. हां, सी अपडेटमध्ये तुम्हाला असं समजतंय की आत्ताचं तुमचं लेटेस्ट व्हर्जन कोणतं आहे वर्डप्रेसचं 6.6.2. ओके. आणि त्याच्यानंतर काय आहे म्हणतंय की लेटेस्ट व्हर्जनवरती आहात. जर तुमचं इथं व्हर्जन दुसरं असेल, सपोज ओल्ड व्हर्जन असेल 5.1 पॉईंट समथिंग काहीतरी असं असेल, तर इथं ते म्हणतं की लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करण्याचं तुम्हाला ऑप्शन इथं देतं. सो तुम्ही ते पण करू शकता.
ओके. आता इथं तुम्ही पाहू शकता की इथं काही थीम्स आहेत. ओके. सो ह्या तिन्हीच्या तीन थीम्स ज्या आहेत त्या अपडेट करायला आलेल्या आहेत. सो एकदा आपण थीम्स सुद्धा ज्या आहेत त्या अपडेट करूयात. अपडेट थीम्स. आपण जी यूज केलेली आहे ती तुमच्या लक्षात राहून द्या. कॅडेन्स नावाची जी थीम आहे ती आपण यूज केलेली आहे. सो मी एकदा अपडेट थीम सुद्धा करून घेतो. ठीक आहे. 3 थीम्स मी ॲट अ टाईम अपडेटसाठी पाठवलेले आहेत. ओके. सी ॲस्ट्रा जी होती एक ती अपडेट झालेली आहे. कॅडेन्स सुद्धा अपडेट झालेली आहे आणि 2024 एक ठेवली होती ती सुद्धा अपडेट झालेली आहे. 3 थीम्स आपल्या अपडेट झालेल्या आहेत. ओके. सो डॅशबोर्डचे हे सेक्शन्स आहेत होम आणि अपडेट. त्याच्यानंतरचा सेक्शन येतो तो म्हणजे पोस्ट. जे तुम्ही ब्लॉग्स वाचता किंवा तुम्ही कंपनीत काम केल्यानंतर तुम्हाला ब्लॉग पोस्टिंगचं काम सुद्धा येतं. सो त्यावेळेस तुम्ही हा सेक्शन यूज करू शकता की पोस्ट नावाचा. ओके. सो इथून आपण एक 9 ब्लॉग पोस्ट ज्या आहेत त्या पब्लिश केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी एक दाखवतो कशा पद्धतीची ब्लॉग पोस्ट जी आहे ती आपण पब्लिश केलेली आहे. सी अनकॅटेगराइज टॉप 10 पॉवर बी आय टिप्स अँड ट्रिक्स फॉर डेटा अनालायसिस. अशा पद्धतीची एक ब्लॉग पोस्ट आहे ती आपण पब्लिश केलेली आहे. सो हे कुठून करतो आपण? हे पोस्ट सेक्शन जो आहे वर्डप्रेस मधला तिथून आपण करतो. त्याच्या आत तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला 4 सेक्शन्स मिळतील. ऑल पोस्ट, ॲड न्यू पोस्ट, कॅटेगरीज अँड टॅग्स. ओके. सो ऑल पोस्ट वरती आता आपण आहे. इथं तुम्हाला सगळ्या जेवढ्या काही अवेलेबल पोस्ट आहेत त्या सगळ्या पोस्ट तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ओके. आणि सपोज जर तुम्हाला नवीन पोस्ट ॲड करायची असेल तर ती तुम्ही कुठून करणार? ॲड न्यू पोस्टवरती क्लिक करायची इथून, किंवा तुम्ही इकडच्या राईट साईडला पण बघू शकता इथे सुद्धा ॲड न्यू पोस्टचा ऑप्शन जो आहे तो अवेलेबल आहे. आणि ॲड न्यू पोस्टवरती क्लिक केल्यानंतर कसं दिसतं ते पण तुम्हाला मी एकदा दाखवतो. एक ड्राफ्टमध्ये एक पोस्ट बनवतो. सी ॲड न्यू पोस्ट जेव्हा तुम्ही म्हणणार त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं दिसेल की इथं तुमचं टेस्ट टायटल येईल, टेस्ट, आणि इथं तुमचा कॉन्टेंट येतो ब्लॉगचा, टेस्ट कॉन्टेंट. ओके. इथं इथं तुमचं काय आहे? टायटल, टेस्ट टायटल. ओके. सो ब्लॉग जो आहे तो तुमचा अशा पद्धतीने दिसणार. ओके. ओके. इथून तुम्ही पब्लिश करू शकता आणि इथून तुम्ही ड्राफ्टमध्ये सेव्ह करू शकता. म्हणजे पब्लिश नाही करायचे, फक्त ड्राफ्टमध्ये ठेवायचं. ठीक आहे. सो तुम्ही ड्राफ्टमध्ये इथून सेव्ह करू शकता. आणि मी हे आता विंडो क्लोज करतो आणि परत मागं येतो आणि ऑल पोस्टवरती माझ्या येतो. तिथे तुम्हाला दिसेल की एक पोस्ट जी आहे ती ड्राफ्टमध्ये आहे. ठीक आहे. दिसली का? टेस्ट टायटल ड्राफ्टमध्ये आहे, अनकॅटेगराइज. ओके. आता आपली जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईटवरती ॲक्च्युली 3 कॅटेगरीज आहेत, जसं की डिजिटल मार्केटिंग, डेटा सायन्स आणि डेटा ॲनालिटिक्स. सो आपण काय करूयात की आपण इथं कॅटेगरी सुद्धा ज्या आहेत त्या बनवूयात. हे अनकॅटेगरीज जे आहे ना ते प्रॉपर वाटत नाही. ठीक आहे. सो पोस्ट कशी बनवायची हे तुम्हाला समजलं. आता मी कॅटेगरी सेक्शनवरती येतो. ओके. इथे तुम्ही बघू शकता मी कॅटेगरीचं सेक्शन ओपन केलेलं आहे. सो मी काय करतो इथे एक कॅटेगरी बनवतो, जसं की कॅटेगरी आहे डिजिटल मार्केटिंग. ओके. डिजिटल मार्केटिंगची मी एक कॅटेगरी बनवली. पॅरेंट कॅटेगरी कोणतीच देत नाही मी त्याला. डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता ऑल दी ब्लॉग पोस्ट रिलेटेड टू द डिजिटल मार्केटिंग will come under this category. ओके. ह्या कॅटेगरीच्या अंडर तुमची ज्या आहेत त्या सगळ्या डिजिटल मार्केटिंग रिलेटेड ज्या पोस्ट आहेत त्या येतील. सो मी याच्यावरती क्लिक केली, ॲड न्यू कॅटेगरी. डिजिटल मार्केटिंगची कॅटेगरी तुमची इथं आलेली आहे, बघू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके. अशाच तुम्ही बाकीच्या कॅटेगरीज पण बनवू शकता.
जसं की डेटा ॲनालायटिक्स. ओके. आणि डिस्क्रिप्शन पण तुम्ही तिथं लिहू शकता, ऑल द ब्लॉग पोस्ट रिलेटेड टू द डेटा ॲनालायटिक्स विल कम अंडर दिस कॅटेगरी. ॲड न्यू कॅटेगरी म्हटलं की डेटा ॲनालायटिक्सची पण झाली. तसंच तुम्ही डेटा सायन्सची पण एक कॅटेगरी बनवू शकता. डेटा सायन्स. ओके. आणि तुम्ही इथं काय करू शकता, डेटा science. All the blog posts related to the data science will come under this category. Okay. So admin. सो पोस्टच्या अंदर ह्या कॅटेगरीज राहतात. ही विंडो मी क्लोज करतो म्हणजे तुम्हाला समजेल की आपण इथे होतो. पोस्ट, ऑल पोस्ट, ॲड न्यू पोस्ट, कॅटेगरी. सो तुम्हाला मी कॅटेगरीज पण बनवून दाखवलं. आता मला काय करायचंय, तर माझा जो एक लेटेस्ट वाला ब्लॉग होता, जसं की टॉप 10 पॉवर बी आय टिप्स अँड ट्रिक्स फॉर डेटा ॲनालायटिक्स. आता इथे डेटा ॲनालायटिक्सची ब्लॉग पोस्ट आहे. सो मी ह्याला काय करणार आहे, कॅटेगरी सेट करणार आहे ह्या ब्लॉगला. ओके. सो ती कशी करायची, क्विक एडिट्समध्ये जावा. क्विक एडिट्समध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं ती कॅटेगरी दिसेल. आय थिंक इथं कॅटेगरी अजून आली नाही. एकदा काय करतो मी, हे रिलोड करतो पेज. रिलोड केल्यावरती तुम्हाला इथे कॅटेगरी जी आहे ती दिसेल. ओके. सो मी एकदा पेज रिलोड करतो. ओके. आता मी हिला परत एकदा क्विक एडिट करतो. सी, इथे तुम्हाला कॅटेगरीजमध्ये डेटा ॲनालायटिक्सची कॅटेगरी मिळते आणि अनकॅटेगरीज जी आहेत तो ऑप्शन मी इथून काढून टाकतो आणि अपडेट करतो. सी, समजलं तुम्हाला की कॅटेगरी कशी सेट करायची ते. याला तुम्ही डिजिटल मार्केटिंगची कॅटेगरी लावून द्या. इथे कोण रिकॉग्नाइज प्रायमरी कंडिशन ऑफ डिझाईन, डिझाईनची कॅटेगरीज आहेत इथे. ठीक आहे. सो यांना आपण कॅटेगरी सुद्धा दिलेली आहे. सो हा ऑप्शन कॅटेगरीजचा आहे. आता नेक्स्ट ऑप्शन जो आहे तो आहे टॅगचा. ठीक आहे. अशा पद्धतीचे जसं कॅटेगरीज आपण बनवतो तसेच टॅग सुद्धा बनवतो. आता इथे तुम्हाला एक डाऊट आला असेल की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कॅटेगरीज अँड टॅग्स. कोणाला आला का हा डाऊट? कोणालाच डाऊट नाही आला, मग नको घ्यायला आपण हा डाऊट. कॅटेगरीज अँड टॅग्स काय पाहिलं आपण, डॅशबोर्ड पाहिलं सर्वात आधी. त्याच्यानंतर आपण पाहिलं पोस्ट. ओके. कॅटेगरीज पाहिलं आणि आता आपण टॅग्स पाहतोय. ओके. सी, आता डिफरन्स तुम्हाला जर ह्याचा समजून सांगायचं म्हणलं तर एकदम सिम्पल आहे. टॅग्स म्हणजे काय, तर जसं आपण सोशल मीडियावरती हॅशटॅग्स वापरतो ना, सेम तसेच टॅग्स जातात. म्हणजे काय, तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे टॅग्स देऊ शकता. जसं की डिजिटल मार्केटिंग आहे. ओके. डिजिटल मार्केटिंग हा सेक्शन आहे, तर तुम्ही काय काय टॅग्स देऊ शकता, डिजिटल मार्केटिंग स्कूल, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग फीज, डिजिटल मार्केटिंग ब्लॉग, असे वेगवेगळे तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड हॅशटॅग और टॅग्स देऊ शकता. ठीक आहे. बट कॅटेगरीज कसं राहतं, कॅटेगरीज म्हणजे निश राहतो. निश, तुम्ही कोणत्या निशमध्ये काम करताय. ओके. सो आपल्या इथे निश काय आहे, तर डिजिटल मार्केटिंग आहे. ओके. सो कॅटेगरीज येईल. एक्झाम्पलमध्ये डिजिटल मार्केटिंग सपोज कॅटेगरीज आली, तर टॅग्स काय येतील, डिजिटल मार्केटिंगशी रिलेटेड कीवर्ड्स येतील. जसं की डिजिटल मार्केटिंग, मी तुम्हाला टॅग्स सांगतो आधी. ओके. टॅग्स, टॅग्समध्ये काय काय येणार, डिजिटल मार्केटिंग कॉमा डिजिटल मार्केटिंग स्कूल कॉमा डिजिटल मार्केटिंग कॉलेज कॉमा डिजिटल मार्केटिंग कोर्सेस कॉमा डिजिटल मार्केटिंग फीज ETC. सो टॅग्स असतात ते मल्टिपल्स येतात. कॅटेगरी सिंगल आली डिजिटल मार्केटिंग.
बेसिकली हे अशा पद्धतीनं वर्क करतं. सो तसंच आपण टॅग्स बनवणार आहे इथे. ओके, टॅगचं नाव देऊया डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. ओके, हा मी टॅग बनवला. ओके, ऍड न्यू टॅग. आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस रिलेटेड जे ज्या गोष्टी ब्लॉग्स असतील तिथे तुम्ही हा देऊ शकता टॅग्स. ओके, ओके. आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेस रिलेटेड हे एक आहे, तर इथं क्विक एडिट करतो, टॅग्स टाकतो. इथे बाय डिफॉल्ट टॅग देऊ शकतो का आपण जे अवेलेबल आहेत. आय थिंक हे क्विक एडिट मधून नाही होणार, तुम्हाला हे प्रॉपर एडिट करावं लागेल, तेव्हा तुमचा टॅग जो आहे तो इथे येईल. इथे ऑप्शन आहे टॅगचा आणि इथे मी टाकलं डिजिटल. आला का? मग मी जो क्रिएट केला होता ना टॅग्स, तो टॅग इथं आला डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. तो मी सिलेक्ट केला आणि सेव्ह केला. ओके, सो अशा पद्धतीनं टॅग जो आहे तो काम करतो. सो आपण पोस्ट सेक्शन आपला पाहिला. ओके, आता त्याच्यानंतर येतो तो आहे मीडिया. आता मीडियामध्ये काय काय येतं? मीडिया म्हणजे तुम्हाला जे मीडिया माहिती आहे तेच मीडिया आहे. मीडियामध्ये काय काय येतं? तर तुमच्या व्हिडिओज येतात, इमेजेस येतात, ऑडिओ फाईल्स येतात. ओके, एस व्ही जी फाईल्स येतात, जी आय एफ इमेजेस येतात, गिफ इमेज आपण त्याला म्हणतो, ई टी सी. ओके, सो अशा पद्धतीचे सगळे मीडिया ह्याच्यात डॉक्युमेंट सुद्धा येतं बरं का. डॉक्युमेंट फाईल्स, जसं की पी डी एफ फाईल असू द्यात, ई बुक असू द्यात, न्यूजलेटर असू द्यात, असे तुमचे काही डॉक्युमेंट्स राहतील तर ते फाईल सुद्धा याच्यामध्ये येतात. त्याचं एक्सटेन्शन काय काय असतं? डॉट पी डी एफ, कॉमा डॉट डॉक्स. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मीडिया ह्या सेक्शनमध्ये येतात. तर आपण आता पाहूयात की मीडियामध्ये काय काय आहे. ते तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या इथे मीडिया सेक्शन्समध्ये आहेत बघा. हे आपण आयकन्स आता टाकले होते. ओके, हे आपले काही स्टुडंट्स आहेत त्यांचे प्रोफाईल्स आहेत आय थिंक. ठीक आहे, टोटल मीडिया किती आहे? 264 मीडिया आयटम्स आहेत. तुम्ही अजून लोड मोर केल्यानंतर तुम्हाला अजून जे असतील ते इथं दिसतील. ओके, सी. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला लेआउट मिळतं. सपोज तुम्हाला लिस्ट टाईप पाहिजे असेल तर असं वर्टिकल लिस्ट तुम्हाला दिसेल. ओके, अशा पद्धतीचं मीडिया. त्याची इन्फॉर्मेशन, हा लोगो आहे, ऑथर कोण होता, अपलोडेड टू कोणत्या कोर्समध्ये टाकलेला आहे, डेट, एस मश, हे प्लगइनचं आहे बरं का. हे प्लगइन जे आपण इन्स्टॉल केलेलं आहे ना इथे, त्याचा हा पॉईंट आलेला आहे. आणि लाईट स्पीड. ओके, लाईट स्पीड म्हणजे काय? तर ती इमेज प्रॉपरली ऑप्टिमाइज वगैरे आहे का नाही हे तुम्हाला पुढे जाऊन समजेल. हा डिजिटल मार्केटिंग एसईओचा पार्ट आहे, इमेज ऑप्टिमायझेशन. सो त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला अशा पद्धतीचा लेआउट पण इथे मिळतो. ओके, तुम्ही आता फक्त मीडियावरती फोकस करा की मीडिया तुम्हाला अशा पद्धतीचा इथे दिसेल. ओके, आता इथे तुम्ही बघू शकता जे मी तुम्हाला सांगितलं ना, मीडिया, ऑल मीडिया आयटम्स, इमेजेस, audios, videos, documents, spreadsheets are also there, archives, unattached and mine, असे त्याचे फॉर्मॅट्स आहेत काही काही. ऑल डेट्स, आता कोणत्या डेटवरती तुमचे मीडिया फाईल्स किंवा ज्या काही इमेजेस व्हिडिओज अपलोड केलेले आहेत वेबसाईटवरती, ते तुम्हाला मंथ वाईज जर पाहिजे असेल तर ते सुद्धा हे प्रोव्हाइड करतं. सपोज मला सप्टेंबर मंथमध्ये किती इमेजेस आणि काय काय अपलोड झालंय साईटवरती ते पाहिजे. सो मी सप्टेंबर मंथवरती क्लिक केलं तर इथं तुम्ही पाहू शकता की सप्टेंबर मंथमध्ये ओन्ली 1 इमेज जी आहे ती अपलोड झालेली आहे. ऑक्टोबरमध्ये किती इमेजेस झाल्या तर एवढ्या इमेजेस ऑक्टोबरमध्ये अपलोड झालेल्या. ऑगस्टमध्ये एवढ्या इमेजेस अपलोड झालेल्या. सो तुम्ही मंथ वाईज सुद्धा मीडिया जे आहेत ते फाईल्स पाहू शकता.
हा जो ऑप्शन आहे हा प्लगइनचा आहे ना ऑप्शन आलेला आहे एसमसचा. ठीक आहे. ते ऑप्टिमाइज करतं ना इमेजेस त्याच्यामुळे तो ऑप्शन तिथं दिलेला आहे. ठीक आहे. आणि बल्क सिलेक्ट तुम्हाला जर इमेजेस बल्कमध्ये सिलेक्ट करायचे असतील तर ते तुम्ही पाहू शकता. इथे बघा 1, 2, 3 अशा मी बल्कमध्ये इमेजेस सिलेक्ट करू शकलो. तो त्यासाठी हा ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. आणि एखादी मीडिया तुम्हाला सर्च करायची असेल, आयकॉन म्हणून मी टाकतोय ते आयकॉन. सो तुम्ही ती इमेज पण सर्च करू शकता. आता ह्या इमेजचं नाव असणार आयकॉन. इथे तुम्ही नाव बघू शकता. पुढे आल्यानंतर सी आयकॉन आलं का ह्याच्यात आयकॉन होतं त्याच्यामुळं ते आयकॉन इथं दिसलं. ओके. सो सो अशा पद्धतीनं हे मीडिया काम करतं. त्याची ही जी आत्ता आपण पाहिलं, हे होतं लायब्ररी सेक्शन. आणि जर तुम्हाला नवीन मीडिया ॲड करायचा असेल, तर इथे तुम्हाला ऑप्शन आहे ॲड न्यू मीडिया फाईल. आणि जर इथून नसेल करायचं, तर इथे सुद्धा तुम्हाला राईट साईडला एक ऑप्शन आहे बघा, ॲड न्यू मीडिया फाईल. तुम्ही कुठून सुद्धा मीडियाची जी फाईल आहे ती ॲड करू शकता. आता मी इथून करतो ॲड न्यू मीडिया फाईल. इथे तुम्हाला खाली सेक्शन दिसेल असा. ठीक आहे. ही ड्रॉप फाईल इथून तुम्ही अपलोड करू शकता. खाली इथे वाचा की तुमच्याकडे आता लिमिट आहे 2 GB ची, म्हणजे तुम्ही 2 GB पेक्षा मोठी फाईल जी आहे ती अपलोड नाही करू शकत. ओके. आता मी इथं सिलेक्ट फाईल्स म्हणतो. सिलेक्ट फाईल म्हटल्यानंतर मी एखादी इमेज जी आहे ती इमेज मी इथं अपलोड करतो. सी काय झालं परत एकदा करू आपण. जी इमेज आहे ती इमेज सिलेक्ट करतो आणि अपलोड करतो. एकच मिनिट. इमेज झाली असेल अपलोड. हां सी इमेज तर झाली अपलोड, फक्त तिथं आपल्याला दाखवलं नाही. दोनदा झाली इमेज अपलोड. ठीक आहे. ओके. सो अशा पद्धतीनं तुम्ही जी इमेज आहे ती अपलोड करू शकता. ओके. सो हा आहे आपला मीडिया सेक्शन. ओके. मीडिया सेक्शन. कोणाला काय डाऊट आहे का इथपर्यंत? सगळ्यांना समजलं असेल तर एकदा थम्सअप करा, आपण पुढे जाऊया. ओके. ठीक आहे. सी तुम्हाला मीडिया पण समजला. आता पेजेस. ओके. तर इथं तुम्ही बघू शकता जसं पोस्ट होतं का नाही, ऑल पोस्ट, ॲड न्यू पोस्ट, सेम पेजेस पण तसंच काम करतं. पेजेसमध्ये पण ऑल पेजेस राहतात आणि ॲड न्यू पेज सेक्शन राहतं. आता इथे प्रश्न हा येतो की पेजेस आणि पोस्टमध्ये डिफरन्स काय? पोस्ट वर्सेस पेजेस. सी पोस्ट म्हणजे काय, तर जे आपण ब्लॉग्स लिहितो किंवा तुम्ही एखादं न्यूज लेटर लिहिलं किंवा तुम्ही प्रेस रिलीज लिहिलं, तर अशा पद्धतीचे जे काही गोष्टी आहेत, जसं की ब्लॉग पोस्ट, प्रेस रिलीज पी आर, न्यूज लेटर. ओके. किंवा एखादं तुम्ही व्हिडिओ अपलोड केली, तुम्ही एखादी व्हिडिओ अपलोड राहून द्या शक्यतो, ब्लॉग पोस्ट, पी आर, न्यूज लेटर्स. ओके. व्हाईट पेपर तुम्ही एखादा अपलोड केला, ETC. अशा पद्धतीच्या तुम्ही जर गोष्टी केल्या तर त्या तुम्ही पोस्टमध्ये करता. ठीक आहे. कारण तिथे तुम्हाला तसं स्ट्रक्चर मिळालेलं असतं पोस्टचं. ओके. आणि जेव्हा तुम्हाला कस्टम तुमची सर्व्हिस सांगायची आहे, तुम्हाला सर्व्हिस एक्सप्लेन करायची आहे, तुम्हाला प्रोडक्ट एक्सप्लेन करायचं आहे, तुम्हाला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसचे तुमचे जे फीचर्स आहेत ते एक्सप्लेन करायचे आहेत, तुम्हाला अबाउट अस किंवा तुमचं कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायचे आहे, किंवा तुम्हाला होम पेज बनवायचं आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही पेजमधून बनवता. ठीक आहे. फरक असा काही नाही. दोन्ही म्हणजे सर्व्हिस तुम्ही पोस्टवर पण दाखवू शकता
बट तिथे थोडेसे लिमिटेशन्स येतात. पेजमध्ये कसं असतं, की पेजमध्ये प्रॉपर कस्टमायझेशन झालेलं असतं. ओके. तुम्ही जसं तुम्हाला हवं तसं पद्धतीचं तुम्ही हे बनवू शकता, पेज बनवू शकता. त्यामुळं जनरली आपण जेव्हा डेव्हलपमेंट करतो त्यावेळेस सर्व्हिसेस, प्रॉडक्ट, फीचर्स, अबाउट, कॉन्टॅक्ट, होम, अजून कुठल्या वेगळ्या गोष्टी असतील त्या आपण पेजेसमध्ये बनवतो. आणि ज्या गोष्टी आपल्याला लोकांना पब्लिश करायच्या आहेत, लोकांना वाचायला वगैरे द्यायच्या आहेत, त्या गोष्टी आपण पोस्टमध्ये टाकतो. जसं की ब्लॉग्स आहेत, पी-आर, न्यूजलेटर, ई-बुक्स, व्हाईट पेपर, हे सगळं आपण पोस्टमध्ये टाकतो. सो बेसिकली एवढा डिफरन्स आहे. अल्मोस्ट 95% जे पोस्टमध्ये आहे तेच पेजेसमध्ये पण तुम्हाला एलिमेंट्स किंवा गोष्टी, फीचर जे आहेत त्या मिळतात. ओके. सो इथे तुम्ही पेज बनवू शकता. ॲड न्यू पेज. इथे मी एक ड्राफ्ट पेज बनवतो. ड्राफ्ट टेस्ट पेज. ओके. अँड ड्राफ्ट कॉन्टेंट. सो मी याला एक ड्राफ्टमध्ये बनवलं. सेम जसं आपण पोस्ट क्रिएट केली ना तसंच पेज सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. सो मी बॅक जातो. इथे तुम्ही बघू शकता की एक ड्राफ्टमध्ये बनलेलं आहे ड्राफ्ट टेस्ट पेज. ओके. सो अशा पद्धतीने तुम्ही पेज बनवू शकता. टोटल 20 पेजेस आहेत आता साईटवरती. ओके. ओके. जर तुम्ही डेव्हलपमेंटचा जर प्रोजेक्ट घेणार असणार तर तुम्हाला इथले पेजेस काउंट करतो आपण, जे पब्लिश पेजेस आहेत ना. सो जसं की आपण म्हणतो मी 10 पेजेसची वेबसाईट 10,000 रुपीजला सपोज बनवून देतो, असं तुम्ही क्लायंटला सांगितलं तर इथे तुम्ही 10 पेजेस दाखवायचे पब्लिश्ड, की सर असे असे तुमचे 10 पब्लिश्ड पेजेस आहेत. आणि ड्राफ्ट जरी असतील तरी पण ड्राफ्ट आहे ते डेव्हलप केलेले आहेत, म्हणजे त्याच्यावरती काम झालेलं आहे, तुम्ही पब्लिश नाही केले. सो पब्लिश्ड प्लस ड्राफ्ट असे तुम्ही त्यांना सांगू शकता. ओके. सो अशा पद्धतीने आपण कॉस्टिंग पण काढण्यासाठी हे तुम्हाला हेल्पफुल राहतं. आणि पोस्टचं पण तसंच असतं की वीकली काही क्लायंट्स असतात जे म्हणतात की आमच्या वीकली 2 पोस्ट गेल्या पाहिजे. सो ते सुद्धा तुम्ही इथून मेजर करू शकता. ओके. सो हा झाला आपला पेज सेक्शन. आता नेक्स्ट आहे तो म्हणजे आपला कमेंट सेक्शन. कमेंट काय आहेत तर आपले जे टोटल ब्लॉग पोस्ट आहेत, ब्लॉग पोस्टवरती जेवढ्या काही कमेंट्स आलेल्या त्या सगळ्या कमेंट्स आपल्याला इथं दिसतात. आत्ता आपल्या ब्लॉगवरती काही कमेंट आलेल्या नाहीत, किंवा जर आल्या असतील तर त्या आपण अप्रूव्ह नाही केलेल्या, कारण जनरली ते स्पॅम राहतं किंवा बॅकलिंक अपॉर्च्युनिटी किंवा अशा टाईपच्या त्या कमेंट्स राहतात. सो आता इथं तुम्हाला 0 कमेंट्स इथं दिसतील. फ्लुएंट फॉर्म. फ्लुएंट फॉर्म हा एक प्लगइन आहे. प्लगइन थ्रू आपण एक फॉर्म तयार केलेला आहे, किंवा प्लगइन थ्रू आपल्याला फॉर्म बनवायचा आहे वेबसाईटवरती. त्यासाठी ह्यांनी हा फ्लुएंट फॉर्म यूज केलेला आहे. बट फॉर्म क्रिएट करण्यासाठी मी तुम्हाला इथे 3 प्लगइन्स आहेत जे फॉर्म क्रिएट करण्यासाठी आहेत. एक म्हणजे फ्लुएंट फॉर्म, दुसरा म्हणजे कॉन्टॅक्ट फॉर्म 7, आणि तिसरा म्हणजे WP फॉर्म. ओके. WP फॉर्म इथे बघा. 1, 2 आणि 3 प्लगइन्स ह्या साईटमध्ये यूज केलेले आहेत फॉर्म क्रिएशनसाठी. कोणते कोणते आहेत? CF7 आपण म्हणतो, म्हणजे कॉन्टॅक्ट फॉर्म 7, फ्लुएंट फॉर्म आणि WP फॉर्म, असे 3 प्लगइन्स आहेत. आता ह्या तिघांमध्ये पण मी तुम्हाला म्हणजे सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यात चांगला असं जे प्लगइन आहे ते म्हणजे CF7. आपण CF7चा स्टडी करणार आहोत ह्याच्यामध्ये. फ्लुएंट फॉर्म आणि WP फॉर्मचा करणार नाहीत, कारण असे मल्टिपल प्लगइन्स आहेत, आपण सगळे कव्हर नाही करू शकणार. पण सगळ्यात भारी CF7, आणि तोच तुम्ही जनरली यूज करा असं मी रेकमेंड करेन. बाकीचे तुम्ही यूज करू नका. एखाद्या क्लायंटची कस्टमाइज रिक्वायरमेंट असते त्यावेळेस आपल्याला दुसऱ्या फॉर्मच्या प्लगइन्सवरती जावं लागतं. बट CF7 हे बेस्ट, इंडस्ट्रीमध्ये बेस्ट असं प्लगइन आहे, तुम्ही त्याचाच यूज करा. ओके. ते आपण डिटेलमध्ये पाहूयात. ओके. सो हे आहे
फॉर्मसाठी स्टोरीज. आता वेब स्टोरीज म्हणून एक ऑप्शन आलेला आहे, वेब स्टोरीज. जर त्या तुम्हाला टाकायचं असतील तर तुम्ही ह्या प्लगइनचा यूज करू शकता, वेब स्टोरीज म्हणून. ओके. आता इथून तुम्ही विविध अशा पद्धतीचे टेम्पलेट्स पण तुम्हाला मिळतात बघा. ऑल अबाउट कार्स, यूज टेम्पलेट म्हणलं तर एक तुमची स्टोरी पण तयार होईल. ही अशा पद्धतीच्या स्टोरी पण तुम्ही बनवू शकता. हे प्लगइन थ्रूच केलेलं आहे. आता इथल्या आपल्या वेबसाईटला स्टोरेजची गरज लागली म्हणून आपण ते स्टोरीज बनवलेले आहेत. ओके. सो जर तुमच्या क्लायंटला गरज असेल तर तुम्ही स्टोरीज बनवू शकता किंवा किंवा तुम्ही म्हणजे नाही पण बनवू शकत. डिपेंड्स ऑन रिक्वायरमेंट ऑफ युअर क्लायंट. आता ह्या केसमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट होती म्हणून आपण ते बनवलेलं आहे. ठीक आहे. सो स्टोरीज, ते स्टोरीजचं हे प्लगइन आहे. ओके. आणि हा CF7 कॉन्टॅक्ट फॉर्म 7. ओके. आता कॉन्टॅक्ट फॉर्म 7 मध्ये काय काय आहे ते पाहूयात आपण. हा जनरली तुम्ही यूज करा, मी हाच तुम्हाला सजेस्ट करेन यूज करण्यासाठी. ओके. ह्याच्यामध्ये आपण काय काय करू शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या प्लगइनची मी ऑफिशियल साईट एक दाखवतो. कॉन्टॅक्ट फॉर्म 7 ही ऑफिशियल साईट आहे कॉन्टॅक्ट फॉर्म 7ची. सो हा फॉर्म कसा बनवतात, तुम्हाला काही फॉर्म बनवताना डाऊट्स वगैरे काही क्वेरीज आल्या तर ह्या साईटवरती सगळ्या पद्धतीचे सोल्युशन्स जे आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत. आणि मी ह्या फॉर्मवरती का एवढं हे करतोय ट्रस्ट, कारण की प्रॉपर लीड जनरेशन ह्या फॉर्मच्या मदतीनं जे आहे ते केलं जातं. ठीक आहे. आणि कोणतीही वेबसाईट बनवली याचा अर्थ वेबसाईटवरून कोणत्याही क्लायंटचं लीड जनरेशनचं पहिलं तर गोल राहतंच. त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट फॉर्म वापरणे हे मॅन्डेटरी राहतंच वेबसाईट तुम्ही डेव्हलप करता याचा अर्थ. सो त्यासाठी कॉन्टॅक्ट फॉर्मचे जे प्लगइन्स आहेत त्यांचं नॉलेज असतं तुम्हाला गरजेचं आहे, आणि एखाद्या तरी प्लगइन्समध्ये तुम्ही चांगलं पाहिजे. सो CF7 हे बेस्ट आहे. ओके. कोणतीही रिक्वायरमेंट आली तर तुम्ही हे प्लगइनच सजेस्ट करा किंवा डेव्हलपरला, किंवा तुम्ही स्वतःचा यूज करत असाल तर स्वतः पण तुम्ही यूज करू शकता, काही प्रॉब्लेम. डिपेंड्स ऑन तुम्ही कोणत्या ह्याच्यावरती काम करते. कंपनीमध्ये काम करत असाल, डेव्हलपर असेल तर डेव्हलपरला तुम्ही सांगा की हे प्लगइन यूज कर, हे प्लगइन चांगलं आहे. आणि जर क्लायंट स्वतःचा असेल तर तुम्ही क्लायंटला त्यानुसार त्याला सांगायची गरज नाही, तुम्ही त्यानुसार त्याला दाखवा. ओके. आता मी तुम्हाला इथं ॲक्च्युली एक फॉर्म दाखवतो की कशा पद्धतीचा फॉर्म असतो बघा. अशा पद्धतीनं हा फॉर्म राहतो. कॉन्टॅक्ट फॉर्म 1 ह्याचं नाव दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं हा फॉर्म बनवला जातो. ठीक आहे. लेबल राहतं, टेक्स्ट. बाय डिफॉल्ट ज्यावेळेस तुम्ही नवीन कॉन्टॅक्ट फॉर्म बनवणार, काही जे आहेत ते तुमच्या बाय डिफॉल्ट राहतात, तयार होतात आपोआप. जसं की नेम आहे, ईमेल आहे. ओके. आता हा एक्झिस्टिंग बनवलेला आहे. ओके. सो अशा पद्धतीच्या फील्ड्स ज्या आहेत त्या राहतात. ओके. आणि इथे जो आहे हा वरती तुम्हाला शॉर्ट कोड मिळतो. हा शॉर्ट कोड तुम्ही तुमच्या पेज किंवा पोस्टवरती टाकला की तुम्हाला तिथं फॉर्म दिसतो. ओके. तुम्हाला मी एक्झाम्पल करून दाखवतो. इथे तुम्ही बघा की ह्याला मी कॉपी करतो हा शॉर्ट कोडला, आणि आपण ड्राफ्ट पेज आणि ड्राफ्ट पोस्ट बनवलं होतं ना, तिथे जाऊया. ड्राफ्ट पोस्टवरती जातो मी. ओके. ह्याला एडिट करतो आणि तो कोड टाकला. आता बघा इथं मी पेस्ट केला तो कोड, आणि इथं प्रिव्ह्यूचा ऑप्शन राहील. आय थिंक प्रिव्ह्यू नाही होणार, ह्याला आपल्याला पब्लिश करावं लागेल. ठीक आहे. सो ही मी पोस्ट पब्लिश करतो, नंतर आपण डिलीट करूयात.
पब्लिश करतो. पब्लिश केल्यानंतर तुम्हाला हा शॉर्ट कोड जो आहे तो फॉर्म तयार झालेला त्याचा दिसेल. हे बघा, झाला फॉर्म तयार. युअर नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ईमेल आय डी, सब्जेक्ट अँड सबमिट. ओके. सी, अशा पद्धतीचा फॉर्म जो आहे तो तयार होतो. तुम्हाला फक्त शॉर्ट कोड टाकायचा. शॉर्ट कोड कुठून आणला आपण? तर तिथं तो फॉर्म आपण बनवलेला आहे ना ते. आता इथे बघा, हे थोडंसं मी डीप जातोय, ह्याची काही गरज नाहीये खरं तर तुम्हाला. इथे तुम्हाला थोडंसं स्पेस पाहिजे एका एका खाली. सो एक HTML चा कोड राहतो, ज्याला आपण काय म्हणतो, BR म्हणून. BR असा कोड आहे. ओके. सो हा BR चा कोड टाकला की तुमचा फॉर्म जो आहे तो थोडासा एक ब्रेक तिथे पडेल. ब्रेक पडला पाहिजे ॲक्च्युली. लेट्स सी. दोन BR टाकतो इथे. नाही, ह्याला थोडं वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. ठीक आहे, पण जनरली हे BR ने येतं. हे काय येत नाही ते मी आता नंतर बघतो काय झालंय नक्की प्रॉब्लेम. पण तुम्ही सिम्पली असं जरी केलं तरी पण होऊ शकतंय. लेट मी चेक. आपलं टेस्ट वरती तो दुसरा एक ऑप्शन आहे, तो म्हणजे CSS न सुद्धा तुम्ही त्याला जे आहे ते हे करू शकता. हा एक ऑप्शन आहे. नाही, हे तर CSS नच केलं पाहिजे. ओके. ठीक आहे, हे आता तुम्ही जाऊन द्यात, ह्याचं जे स्पेसिंग आहे ते जाऊन द्यात. ओके. सो फॉर्म तर तुमचा अशा पद्धतीनं क्रिएट होईल. याला जे डिझायनिंग वगैरे आहे ते तुम्ही CSS न करू शकता. ओके. त्याच्यासाठी वेगळ्या फाईल्स आहेत, पण तिकडे मी आता जात नाही. ओके. सो फॉर्म तुम्ही इथून करू शकता. अशा पद्धतीने तुमचा फॉर्म जो आहे तो क्रिएट होईल. ओके. सो आत्तापर्यंत जे झालं ह्याच्यामध्ये कोणाला काय डाऊट वगैरे आहे का? डाऊट असेल तर डाऊट विचारा. समजलं असेल तर एकदा थम्सअप करा. कॉन्टॅक्ट फॉर्म 7 पर्यंत आपण आलेलो आहे. आपल्याला अजून एक लेक्चर लागेल बाकीचे एलिमेंट्स पण कव्हर करण्यासाठी. ठीक आहे. वर्डप्रेस असेल तर हे सगळं इन्स्टॉल वगैरे करा तुमच्या ह्याच्यामध्ये. तुमच्याकडे सपोज होस्टिंग डोमेन वगैरे असेल तर इन्स्टॉल करा हे प्लगइन्स. फॉर्म वगैरे क्रिएट करून बघा. ओके. ठीक आहे. कोणाला डाऊट असेल तर डाऊट विचारा. ओके. ठीक आहे. डाऊट नसेल तर एकदा सगळ्यांनी थम्सअप करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला समजतंय म्हणून. ओके. समजतंय का सर्वांना? ओके. ग्रेट. ग्रेट. चालेल मग. आत्ता आपण CF7 पर्यंत आलेलो आहे. ओके. राहिलेलं जे आहे ते एलिमेंट्स ते आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूयात. ओके.